गुड मॉर्निंग. हर्षू पटेल चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळ सकाळ कालवण बटाट्याचा बेत केला. त्यानंतर हर्षू बघा कसा खेळतोय. कालवणच तयार करूच हर्षूसाठी एक अंडी शिजत घातली. तो भात उकड लावून घेतला. पावसाचं वातावरण बघू शकताय कसं आहे. आज उठल्यापासून पाऊस आहे. कालवण टाकायसाठी मी लसूण वगैरे चिचून घेतला हलव्याचं. कालवण फोडणीला टाकावं म्हणलं तर तेल संपलेलं. तेल भांड्यातनं काढून घेतलं. मग कालवण फोडणीला टाकलं. ते नुसतं मी टमाटर चिरून घेतलेलं. शेंगदाण्याचं कूट नव्हतं, शेंगदाणे भाजून घेऊन कूट केलं. टमाटर चिरून घेतलं. बाहेर बघू शकताय कसं वातावरण आहे. आणि कढीपत्ता नव्हता मग कढीपत्ता आणायला गेले. हे बघू शकता आमची बाग कशी आहे. किती छान फुलले झाड कढीपत्त्याचं बघता. वातावरण बघा मळ्याकडचं कसं असतं. मस्त वाटतंय. त्यानंतर मी घरात आले टमाट्याची चटणी किंवा भाजी बनवू शकताय. ते टाकले फोडणीला. कांदा व्यवस्थित भाजेपर्यंत म्हणलं शेंगदाण्याचं कूट करून घ्यावा. शेंगदाण्याचं कूट करून घेतला. तेवढ्यात कांदा भाजून झाले होता. मग त्यात जरा मीठ साखर टाकून घेतली. टेस्ट छान येते साखरेनं पण. तर आबाने दूध घेऊन आलते. आबा फोडणी टाकलेलं कालवण पण शिजलेलं. मग म्हणलं चहा करून घ्यावं. दूध नसल्यामुळे चहा केला नव्हता. लेट झाला चहाला. आई बाहेर चपात्या करतात. चुलीवरच्या चपात्या लागतात. मी चपात्या चहा घेऊन बाहेर गेले ते. हे बघू शकता. आई हर्षू कसा खेळतोय. भाजी पण तोवर शिजली होती. तर बाहेर बघावं म्हणलं झाडं कशा आलेत लावलेली. व्यवस्थित फुटली होती पावसामुळे. आता हे खाऊचं पान आहे. जास्वंद, गुलाब. हे पण जास्वंद आहे लाल कलरची. हे बघा कळी किती छान आली गुलाबाला. मोगरा मस्त आलेत एकदम झाडं. तर हर्षूने फुल तोडलं. मग फुल तोडणार नव्हते आणि येऊन आणून मला दिलं. बाय. लाईक कमेंट सबस्क्राईब.